सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं भृत्याह्यं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते वंशी विभूषितकरा नवनीताभा पीताम्बरा दरुणव्यूहघना कृष्णात्परं किमपि तत्त्वमहं न जाने. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना नमो भगवते पुरुषाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो
कृत्यं द्वैपायनो सर्वभूतहृदयो धन्यमाता पिता तया गीता भागवत करीती श्रवण अखंड विठोबाचे तुका घडवण्याची सेवा तरी माझा
पोषण करण्याकरिता ज्यानं सगळ्यात अगोदर आपल्याला त्रास दिला हे बिघडलंय. ज्यानं सगळ्यात अगोदर आपल्याला त्रास दिला त्या 100 असुराचा प्रद्युम्नानं नाश केला. 100 असुराला मारलं, प्रद्युम्नानं 100 असुराला मारलं. त्याच्या मागची कथा विस्तारित आहे. कारण प्रद्युम्नाचा जन्म झाल्या झाल्या 100 असुरांना त्याला पळवून दिलं होतं. त्याच्यानंतर बराचसा काही प्रसंग घडला आणि ज्या वेळेला प्रद्युम्न सशक्त झाला, बलवान झाला, तेव्हा त्यानं 100 असुराला मारून टाकलं. पहिला असुराचा नाश त्यानेही केला. नंतर स्यमंतक मण्याची कथा आहे. सत्रजित नावाच्या राजाजवळ तो स्यमंतक मणी आहे. स्यमंतक मणी सत्रजिताजवळ आहे आणि त्या स्यमंतक मण्याचं वैशिष्ट्य असं होतं, स्यमंतक मण्याचं वैशिष्ट्य असं होतं की ते स्यमंतक मणी प्रत्येक दिवसाला 8 भार सोनं द्यायचं, सोनं निर्माण करून द्यायचा. 8 भार सोनं निर्माण करून द्यायचं. आता 8 भार म्हणजे किती? 8 भार म्हणजे किती? 1 भार म्हणजे 20 तोळे. 1 भार म्हणजे 20 तोळे. 8 भार म्हणजे किती होती? 160. हा, 160 तोळे. म्हणजे 160 तोळं सोनं तो रोज निर्माण करून द्यायचा, रोज निर्माण करायचा. श्रीमंतक मण्याकडे हे कौशल्य होतं, वैशिष्ट्य होतं त्याचं की ते रोज 160 तोळे सोनं निर्माण करून द्यायचा. म्हणजे 8 भार सोनं निर्माण करून द्यायचा. आणि तो त्या 17जिताजवळ होता. कृष्ण परमात्म्यानं 17जिताला जाऊन सांगितलं की बाबा हे एवढं सोनं रोज तुझ्याकडे येतं, त्याचं तू एकटा काय करशील? त्याच्यापेक्षा एक काम कर, आपल्या मथुरेचा जो राजा आहे की नाही उग्रसेन, त्या उग्रसेनाला तू तो मणी दे. त्याच्यानं काय होईल की उग्रसेन त्या मण्याचा उपयोग हा सगळ्यांकरता करेल, अख्ख्या राज्याकरता करता येईल. अधिकाधिक संपत्ती जर आपल्याला प्राप्त होत गेली आणि ती सगळे आपल्याच जवळ राहिली तर मनुष्य त्याच्यानं जास्त स्वार्थी होऊ शकतो आणि केवळ वैयक्तिक कारणांकरता त्याचा उपभोग घेऊ शकतो. पण त्याच संपत्तीचा उपयोग जर समाजाकरता झाला तर त्याच्या माध्यमातून सहजच त्याला परार्थ घडतो आणि पुण्याची निर्मिती करता येते. अधिकाधिक संपत्ती कमवावी नाही असं नाहीये, संपत्तीचा साठा भरपूर करावा. तुकाराम महाराज पण त्याला दुजोरा देतात, पैशाच्या मागे लागू नये असं नाही, कमवावं. तुकोबाराय म्हटले जोडून या धन. धन जोडलंच पाहिजे, म्हणजे मिळवलं पाहिजे. जोडून या धन, पण उत्तम व्यवहारे जोडायचं. पण कसं? उत्तम व्यवहार करून, उत्तम व्यवहार करून भरपूर पैसा कमवायचा. आणि उदास विचारे हेच करी, म्हणजे त्या जे भरपूर कमावलेलं आहे त्याच्या संबंधानं थोडंसं उदास राहायचं. मॉनिटर कमी करा माझी. त्या भरपूर कमावलेल्या धनातून उदास राहायचं. उदास राहायचं म्हणजे त्या धनाच्या संबंधानं आसक्ती धरायची नाही. आणि मग आपल्याजवळ असलेलं ते जे धन आहे त्या धनाचा काय करायचा? वेच करायचा. वेच करायचं म्हणजे थोडक्यात ते संपवायचं. पण नुसता कमावण्याचा विचार नाही करायचा, कमावलेलं असतं ते संपवण्याचा पण विचार करायचा. उदास विचारे वेच करी. आणि भरपूर संपत्ती आपल्याकडे असते की ती साठवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही, वेच करायचा त्याचा. साठवून ठेवलेलं कुठं कोणाच्या कामाला येतं मला सांगावं? साठवून ठेवलेलं कामाचं येतं काय? कामाला येत नाही. बऱ्याच वर्षांच्या पूर्वी बऱ्याच लोकांनी अनेक नोटा साठवून ठेवलेल्या, अचानक फटका बसला, अचानक आणि त्या नोटाच बंद झाल्या. मग आता करता काय? काय किती लोकांना त्याचा उपयोग झाला सांगा ना? जेवढी साठवली होती तेवढी तर अर्धी वाटून गेली सगळी. याला सांगायचं अमुक बदलून दे, त्याला सांगायचं तेवढे बदलून दे, त्याला सांगायचं तेवढे बदलून दे. साठवलेल्याचा उपयोग होत नाही. जेवढं तुम्ही साठवून ठेवाल त्या साठवून ठेवलेल्या धनाच्या संबंधानं अधिकाधिक आपली आसक्ती वाढेल. आणि वाढलेली आसक्ती ही स्वार्थाला कारणीभूत ठरते, ज्याच्यातून कोणत्याही पद्धतीचं पुण्य निर्माण होत नाही. म्हणून तुम्ही काय करा, त्या 17जिताकडून प्रभू श्रीकृष्ण परमात्म्यानं अशी प्रार्थना केली, अशी विनंती केली, अशी अपेक्षा केली की एक काम कर, हे नेऊन तो उग्रसेनाला दे. हा मणी जर उग्रसेनाकडे गेला तर मथुरेच्या राजाकडे गेला जाईल आणि मथुरेच्या राजाला त्याचा कसा
ताली वाजवा बोला गोपाल हमारे कीर्तन में श्याम कीर्तन में 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 हमारे मदन गोपाल हमारे घर कीर्तन में मदन गोपाल हमारे घर कीर्तन में आप भी आना संग ग्वालों को भी लाना आप भी आना संग ग्वालों को भी लाना आप भी आना संग ग्वालों को लाना आप भी आना संग ग्वालों को लाना मिलकर माखन खाना हमारे घर कीर्तन में आना मदन गोपाल हमारे घर कीर्तन में आना मदन गोपाल हमारे घर कीर्तन में श्याम कीर्तन में कीर्तन में श्याम कीर्तन में मदन गोपाल हमारे घर कीर्तन में मदन गोपाल हमारे घर कीर्तन में त्या दोघांचं मोठं सौख्य आहे. पण सुदामाकडून घडलेली एक चूक की ज्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजेपदापर्यंत पोहोचतात आणि आपले सुदाम मात्र अत्यंत दीन राहतात, गरीब राहतात. दरिद्री ब्राह्मण म्हणजे सुदाम. दरिद्री ब्राह्मण म्हणजे सुदाम. हे पहिले दोन्ही शब्द सूट होत नाहीत, दरिद्री आणि ब्राह्मण. हे समीकरण जुळत नाही. हे समीकरण जुळत नाही काही. दरिद्री ब्राह्मण नाही, कारण ब्राह्मण दरिद्री नसतात. ब्राह्मण हे श्रीमंत सगळ्या बाबतीत, ज्ञान ऐश्वर्य संपत्ती सगळ्या बाबतीत. पण एकटे आमचे सुदामदेव असे राहिले तेव्हा दरिद्री झाली. बरं दरिद्री झाली म्हणजे अगदी 2 वेळेचं पण त्यांना खायला मिळेल की नाही ही पंचायत. त्यांच्या सगळ्या परिवाराची त्यांना चिंता. पण गंमत अशी आहे की अख्ख्या परिवाराला खायला मिळत नाही तरी पण मी फक्त भजनच करेन. भजन सोडून दुसरं काही करणार नाही. भगवंताला माझी चिंता असेल तर भगवंतानं पाहून घ्यावं. भगवंतावर अतीव विश्वास सुदामाचा. अनेक दिवस अशी दरिद्रीमध्ये गेले. दारिद्र्यात गेलेले ते सगळे दिवस त्याच्या बायकोला कळलं की द्वारका नगरीचा राजा म्हणजे आपल्या पती राजाचा असलेला मित्र आहे. पण तिनं मधून सांगायचं, अहो जाऊन कृष्णाला भेटा, काहीतरी मदत करतील, आपली परिस्थिती बदलेल, जाऊन भेटा तरी तुम्ही. हा म्हणायचं नाही, मी जाऊन त्याला भेटणार नाही. का बरं? मी जर त्याच्याकडे गेलो आणि काही मागण्याची इच्छा झाली तर, त्यामुळे मी त्याच्याकडे जात नाही, मी काही मागायला जाणार नाही. अनेक वेळेला तिनं पाठवायचा प्रयत्न करायचा आणि अनेक वेळेला सुदामानं नाही म्हणायचं. एकदा बाबा निघाले बायकोच्या सांगण्यावरून, चला आपल्याला मागायचं काहीच नाही, आपण असे प्रयत्न करू की आपण कृष्णाकडून काहीच मागायचं नाही, पण कमीत कमी त्या निमित्तानं कृष्णाची भेट तर होईल की नाही. कधी भेटलो होतो लहानपणी, ऋषींच्या आश्रमात एकत्र शिक्षा ग्रहण करायला होतो तेव्हाच काही भेट, त्याच्यानंतर परत भेटच झाली नाही.
मग एवढ्या वर्षानंतर कमीत कमी तो राजा झालाय, त्याला शुभेच्छा तरी देऊ, त्याची भेट तरी होईल, पाहता तरी येईल, त्याची आपली भेट होईल, तो मला पाहिल, चला आपण जाऊ. म्हणून मग सुदामदेव कृष्ण परमात्म्याची भेटी करता द्वारकेला आले. मजल दर मजल करत आले, चालत चालत निघाले, भजन करत करत चालत चालत निघाले. अर्ध्या रस्त्यापर्यंत आले, विश्रांती घ्यावीशी वाटली म्हणून झोपले. आणि झोपले ती इतकी गाढ झोप लागली सुदामाला की पुढचा प्रवास आता त्या दिवसामध्ये होणं हे अशक्यच. कृष्णानं काय केलं, त्या झोपेतच माया केली आणि मायेनं सुदामाला डायरेक्ट द्वारकेला पोच केलं. म्हणजे डोळे उघडले तर सुदामदेव द्वारकेतच, झोपेतून जागे झाले तर द्वारकेत पोहोचले. द्वारकेत पोहोचल्यानंतर बघायला लागला, अरे लखलख 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 करणारी सगळी द्वारका नगरी. कारण द्वारका नगरी पण सोन्याची नगरी आहे, देवाची आजची नगरी सोन्याची नगरी. द्वारका नगरी सगळीकडून चमचम करतीये, सगळे महाल जणू सारखेच दिसत आहेत. याच्यातून नेमका कृष्णाचा कसा पाहायचा, कृष्णाचा महाल कुठला असेल विचारायला लागले. काही लोकांना विचारलं, कृष्णाचा महाल कुठला, कृष्णाचा महाल कुठला, कान्हाचा महाल कुठला. आता तिथं त्याला कोण कान्हा म्हणून ओळखतंय, कान्हा म्हणून कोण ओळखतंय. ते विचारले, कोण कोण कान्हा म्हणजे कोण. अरे कान्हा म्हणजे तुम्ही कोण, म्हणजे तुम्ही ज्याला राजा म्हणता ना, तो या द्वारकेचा राजा माझा मित्र आहे आणि म्हणून मला त्याच्या भेटीला जायचं. काही लोकांनी त्याला कृष्णाचा महाल दाखवला. महालापर्यंत पोहोचले. महालापर्यंत पोहोचल्यानंतर तिथल्या द्वारपाळांना सुदामदेव जाऊन सांगतात की मला तुमच्या राजाची भेट घ्यायची आहे, कारण तुमचा राजा माझा मित्र आहे. माझा मित्र तुमचा राजा आहे हे त्या द्वारपाळांना सांगितल्यानंतर त्या द्वारपाळांनी सुदामाला असं वरून कालपर्यंत बघितलं आणि मनातल्या मनात विचार केला, हा कुठल्याच अँगलने आमच्या राजाचा मित्र दिसत नाही. कुठल्या बाजूने मित्र दिसतो, हा चालत आलाय, याच्या पायात वाहना नाहीये, चपला नाहीये, याचे कपडे मळलेले आहेत, याचे कपडे फाटके आहेत, याच्या चेहऱ्यावरचं तेज गेलेलं आहे, सगळं अंग याचं धुळीनं भरलेलं आहे. आणि असला हा आपला मित्र कसा असू शकतो राजाचा, प्रश्न पडला. सुदामदेव तसेच आले होते की नाही, जसे होते तसे, ते भक्त आहे की नाही, तो तसा होता तसाच आलाय. भक्त घेऊन काय आलाय, तर त्या देवाकरता काहीतरी एक मुठभर पोहे घेऊन आलाय, बस, बाकी काही नाही. बरं, ते पण एवढ्या करता घेऊन आलाय कारण त्याला माहिती आहे की आपण कुणाच्याही घरी पाहुणं जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. हा सुदामाचा नियम नाही, हा सगळ्यांचा नियम आहे. पाहुणं जात असताना कुणाच्याही घरी रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं, काहीतरी आपण घेऊन जायची असते भेटवस्तू. मग म्हटलं घेऊन गेलं पाहिजे. काय घेऊन जावं, तर त्यानं बायकोला सांगितलं होतं की बघ, एवढ्या वर्षानंतर माझा मित्र भेटणार आहे आणि साहजिक मला माझ्या मित्राचा स्वभाव माहिती आहे. जर मी त्याला बोललो की इतक्या वर्षात माझं लग्न झालंय, तर मग तो सहजच मला विचारेल की मग तुझ्या बायकोनं, म्हणजे आमच्या बहिणीनं माझ्याकरता काहीतरी दिलं असेल तर ते दे. मग त्याला काय देऊ. मी सांगतो, सुदामापेक्षा सुदामाची बायको हुशार होती. का बरं मी असं म्हणतो, मी एवढ्या करता म्हणतो की मग तिनं विचारलं, ठीक आहे मग काय देऊ, काय घेऊन जायचंय, म्हणले काही दे. मग तिनं निश्चय केला की आपण पोहे देऊ. काय द्यायचंय, पोहे. आपण पोहे भेट म्हणून देऊ. आता पोहे द्यायचं ठरलं, पण ती इतकी हुशार आहे, ती आजूबाजूला गेली पोहे मागायला. किती पोहे पाहिजे होते, किती पाहिजे, किती, मुठभर. किती पाहिजे, मुठभर. मुठभर पोह्यांकरता 4 घरं फिरायची गरज आहे का सांगावं. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या पण एका घरात मुठभर पोहे भेटतील की नाही. पण तिने एका घरातले नाही आणले, ती 4 घरात गेली, 4 घरातून थोडे थोडे आणले आणि ती मुठभर करून पुरचुंडी बांधून दिली. का बरं थोडे थोडे करून दिले. बायको त्याची एवढी हुशार होती, ती सगळ्या घरांमध्ये फिरली. मग काही घरातून काळे पोहे, काही घरातून लाल पोहे, काही घरातून पांढरे पोहे, काही घरातून जाड पोहे, काही घरातून पातळ पोहे. मला आजच कळलं एवढ्या प्रकारचे पोहे असतात. आता आतापर्यंत फक्त कांदा पोहेच माहिती होते. हे सगळे पोहे, कोणाचे जाड, कोणाचे पातळ, कोणाचे लाल, कोणाचे जास्त भाजलेले, कोणाचे कमी भाजलेले, कोणाचे पांढरे शुभ्र, असे हे सगळे तऱ्हेतऱ्हेचे पोहे तिने एकत्र केले आणि सगळे करून पुरचुंडी बांधून दिली. हे सगळे पोहे घ्यावे.
आणि ते आपण द्यावेत. का बरं? हे सगळे पोहे जेव्हा कृष्णाच्या हातात पडतील तेव्हा कृष्णाला हे नक्की कळेल की ज्या अर्थी हे पोहे इतक्या तऱ्हेचे आहेत, त्या अर्थी ते अनेक घरातून आणलेले आहेत आणि ज्या अर्थी अनेक घरात यांना मागून खावं लागतंय, त्या अर्थी यांच्याकडे दारिद्र्य. इतकी दूरदृष्टी होती सुदामाच्या बायकोची. तेवढी ती एक पुरचुंडी फक्त घेऊन आलेले सुदामदेव आणि म्हणायला लागले एवढीशी ती पुरचुंडी ती पण काठीच्या टोकाला बांधलेली. काठीच्या टोकाला तात्काळ त्याला तिला घेऊन या. आणि जेवढ्या काळात द्वारपाळ सुदामाला भगवंताच्या महालात घेऊन येतात तेवढ्या काळात भगवंतानं आपल्या सगळ्या बायकांना एकत्र करून सुदामाच्या पाद्य पूजनाची तयारी केली. म्हटली पूजनाची तयारी केली. ब्राह्मण आहे, भूदेवता आहे, पूजन केलं पाहिजे म्हणून सुदामाला जवळ घेतलं. आल्याला त्याला मिठी मारली. त्याचे हितगुज विचारायला लागले. अगदी असं खांद्यावर वगैरे हात ठेवून ते सगळे द्वारपाळ विचार करत होते, अरे याला तर आपण अडवत होतो आणि हा तर आपल्या राजाचा मित्र निघाला, दोस्त निघाला, दोस्त जिगरी जिगरी जवळचा. अरे एवढा खांद्यावर बिंद्यावर हात ठेवून म्हटले वा वा वा. अरे हा तर एवढ्या जवळचा आपण अजून कोणीच बघितला नाही. वा वा, देवाचा मित्र आहे. चांगलं वाटलं. मग काय केलं देवानं? अरे खांद्यावर हात ठेवला नवल नाही, मिठी मारली नवल नाही. या कृष्णानं सुदामाला स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. द्वारकेच्या सिंहासनावर सुदामाला बसवलं. आणि नुसतं बसवलं नाही, सुदामाला तिथं सिंहासनावर बसवलं आणि रुक्मिणीला सांगितलं, ए आरतीचं ताटान म्हटले, आरतीचं ताटान म्हणजे आरती करा, याची पाद्यपूजा करा, आरती करा. मग सुदामाची पाद्यपूजा रुक्मिणीनं करायची, सुदामाचं पूजन रुक्मिणीनं करायचं आणि ते पूजन वगैरे करून झालं आणि मग सुदामानं आपलं मस्त छान आशीर्वाद दिला. सौभाग्यवती अष्टपुत्रवती भव, चांगला आशीर्वाद वगैरे दिला. त्याला कुठे माहिती हे एकच आहे. त्यांना आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर ते असे शांत बसले. शांत बसल्यानंतर देवानं लगेच आवाज दिला, चला पुढचं नेक्स्ट. हा नेक्स्ट, बरोबर. मला तेच म्हणायचं होतं पण मी आवरलो होतो, तुम्ही बोलले. चला पुढचं कोण? लगेच पुढचं जांबवती येणार. मग तिनं पूजा केली, तिला आशीर्वाद दिला. चला बाबा, 2 असतील कदाचित. तिनं सांगितलं चला पुढचं 3, 5, 10, 15, 25, 50. अरे आशीर्वाद संपले. आशीर्वाद किती देऊ? आशीर्वाद किती देऊ? आता आशीर्वाद बंद केलं, फक्त हातच वर. एवढंच पुरे म्हटले, एवढंच पुरे. 100, 200. देवाला विचारलं हे अजून किती आहे म्हटले, अजून किती शिल्लक आहे? त्यांना सांगितलं तुम्ही काहीच चिंता करू नका, अजून भरपूर आहेत. भरपूर म्हणजे 16,108 आहेत म्हटले एकूण. सुद्धा म्हटला म्हणजे एवढ्या जणी येणार, माझं पूजन करणार आणि एवढ्याला काही मी आशीर्वादच देत राहू का म्हणे. नाही, हे सगळा प्रकार माझ्याच्यानं नाही होणार. अरे पण किती वर्षानं आलाय, बरं तू ब्राह्मण देव आहेस, तुझं पूजन करणं आमचं कर्तव्य आहे. आमच्या ह्या सगळ्या राण्यांना प्रसाद पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. सुदामदेव म्हटले आशीर्वादच पाहिजे ना, आशीर्वादच पाहिजे ना, मी आशीर्वाद देतो, सगळ्यांना मिळेल असा आशीर्वाद देतो. अरे पण मग सगळ्यांना नमस्कार तर करावा लागेल. सुदामदेव म्हटले सगळ्यांना आशीर्वाद पाहिजे असेल तर सगळ्यांना नमस्कार करायची गरज काय? एक काम कर, तुझ्या त्या 16,108 राहू द्या बाजूला, तू पाया पड, तू माझ्या पाया पड आणि मी तुला आशीर्वाद देतो. तुला आशीर्वाद मिळाला म्हणजे या सगळ्यांना आपोआपच मिळाला म्हटले, वेगळे वेगळे काही घ्यायची गरज नाही. आणि देवानं सुदामाचं पाद्यपूजन करून, देव सुदामाचं पूजन करतो, त्याला नमस्कार करतो. आणि देवानं सुदामाला नमस्कार केला आणि सुदामदेव भगवान परमात्म्याला आशीर्वाद देतात. काय नवल आहे मला सांगावं. ज्याच्याकडून काहीतरी मिळावं या अपेक्षेनं आलाय तो सुदामाकडून आशीर्वाद घेतोय. भगवंतानं त्याच्याकडून आशीर्वाद घेतले आणि मग आदरातिथ्य सुरू केलं. आदरातिथ्य म्हणजे सुरुवात काय? सुरुवात सांगितलं चला याच्याकरता चांगले चांगले कपडे आणा. मग भरजरी कपडे दिले सुदामाला घालायला, सोन्याचे अलंकार दिले, चांगली जागा, चांगली खोली राहायला दिली. सगळं आदरातिथ्य त्या सुदामाचं केलं. सगळं ते चांगलं आदरातिथ्य सुदामाचं केलं. 2 दिवस आदरातिथ्य केलं, 2 दिवस. आणि 2 दिवस संपल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणाले सुदामा 2 दिवस झाले, आता निघ. चला झालं म्हटलं, आता बस झालं, आता निघा.
मृत्यू